नमस्कार, मी चारुशिला. कलामंच या समूहाअंतर्गत घेण्यात आलेल्या आधुनिक कहाणी स्पर्धेत मी माझी एक कहाणी सादर करीत आहे. ऐक मानवा माझी कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? निसर्गाची महती कळते आणि विचारांना एक नवी दिशा मिळते. सकाळच्या गारवाऱ्यात तो नदीकाठी बसला होता. दिवसाचा आरंभ सूर्याच्या कोवळ्या किरणांनी झाला होता. पण त्याच्या मनात मात्र विचारांचे मळब दाटून आले होते. हे निसर्गा, तू इतका शांत कसा राहू शकतोस? तू कधीच थकत का नाहीस? तो हळूच पुटपुटला. नदीने मंद लहरींनी त्याच्या पायांना स्पर्श केला. जणू काही तिने त्याचे प्रश्न ऐकले आणि ती उत्तरली, माझा नाद सतत वाहत असतो, म्हणूनच मी जिवंत आहे. मी जर थांबले तर सडून जाईल. जीवनही असंच आहे की नाही? सतत पुढे जात राहणं हाच निसर्गाचे नियम आहे, किंबहुना ते गरजेचं आहे, असे नदीने उत्तर दिल्यासारखे त्याला वाटले. एवढ्यात झाडावर बसलेल्या पाखरांनी किलबिलाट सुरू केला. तो वरती बघून म्हणाला, तुम्ही इतके आनंदी कसे राहता? एका चिमणीने उडत उडत उत्तर दिलं, आम्ही आजमध्ये जगतो. उद्याची भीती बाळगत नाही, चिंता करत बसत नाही. जे आहे त्यात समाधान शोधतो आणि आनंदी राहतो. एव्हाना वारा झाडांच्या पानांशी गप्पा मारत होता. त्या गार वाऱ्याच्या झुळकीने त्याच्या कपाळावरचा घाम टिपला. हे वाऱ्या, तू कधीच कोणाकडनं काहीच कसं मागत नाहीस रे? त्याने विचारले. वाऱ्याने अलगद कानाशी गुंजारव केला आणि म्हणाला, देत राहणं हाच माझा स्वभाव आहे. मी फक्त वाहतो, प्रत्येकाला थंडावा देतो आणि तो थंडावा प्रत्येकाला बदलून टाकतो. त्याला समजलं. काय समजलं बघा? त्याला समजलं, निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. जीवन हे वाहत्या नदीसारखं, निस्वार्थ वाऱ्यासारखं आणि आनंदी पक्षासारखं असायला हवं. त्याच्या मनातील विचारांचं मळब दूर झालं. तो हसत उठला आणि वळून म्हणाला, धन्यवाद निसर्गा, तुझी कहाणी मला एक नवीन दृष्टिकोन देऊन गेली. अशी ही कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण. ही निसर्ग कहाणी तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा. धन्यवाद.